रामकृष्ण हरी. देहूतून तुकोबांच्या पालखीनं काल प्रस्थान ठेवलेलं आहे. त्यामुळे हा सगळा परिसर अतिशय चैतन्यमय, आनंददायी झालेला आहे. एकूणच वारीच्या सुरुवातीमुळे सगळीकडे वारकऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्या सगळ्या परिसरात आणि तुमच्याकडे किंवा आमच्याकडे सुद्धा. दुसरं एक चैतन्य कांद्याच्या बाजारात आलेलं आहे. आज जर विचार केला तर पिंपळगाव, बसवंत आणि पुणे या दोनही ठिकाणी कांद्याचे बाजारभाव साधारण 1 ते 2 रुपयांनी वधारलेले आहेत. अनेक ठिकाणी कांद्याच्या आवकी ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत. मात्र सोलापूर आणि पुण्यामध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे, कारण बाजारभाव चांगले मिळायला लागल्यामुळे आवक पण वाढलेली दिसून येत आहे. आत्ता या पार्श्वभूमीवर सगळ्या देशामध्ये काय चित्र आहे, राज्याचं काय परिस्थिती आणि हवामानाची काय स्थिती आहे ते परत एकदा आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून पुढे कांद्याचे दर कसे राहतील याचा अंदाज तुम्हाला काढता येईल. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार 8 जुलै 2024. हवामानाचे आपण जेव्हा भाव ठरवतो, म्हणजे भाव ठरतात, त्यावेळेस कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? त्यावेळेस मागणी, पुरवठा, उत्पादन हे सगळं आहेच. कांदा किती खराब होतोय हे पण आहे. त्याच्या जोडीला हवामान हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे, की ज्यामुळे या घटकामुळे कांद्यावर किती परिणाम होतो ते पण लक्षात येतं. सकाळपासूनच आपण कांद्याचे बाजारभाव असेल, हवामानाची माहिती असेल किंवा धरणातला पाणीसाठा असेल, ही माहिती मी मुद्दाम या ग्रुपवर टाकत असतो, आपल्या चॅनलवर टाकत असतो, माफ करा. तर चॅनलची जी लिंक आहे इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे. ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला हवामानाच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण मी आजचा आणि याचा अंदाज काय ते तुम्हाला सांगतो. हा कुलाबा वेधशाळा मुंबई यांनी दिलेला अंदाज आहे. 8 जुलै रोजी पालघर, नाशिकचा घाट परिसर म्हणजे त्र्यंबक, घोटी, इगतपुरी, हा सगळा परिसर, पेठ, सुरगाणा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा इथे येलो अलर्ट आहे. पुण्यामध्ये मात्र घाट परिसरात आणि साताऱ्याच्या घाटात ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे नाशिकपेक्षा पुण्यात चांगला पाऊस असेल. नाशिक शहर आणि परिसरामध्ये आज सकाळपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. काल रात्रीपासूनच सुरुवात झालेली होती, अशा काही बातम्या आहेत. आणि इतर ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या घाट परिसरात आता साधारण 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी तो 150 मिलीमीटरपेक्षा झाला आहे, हे कालचं सांगतो आहे. हे सगळं कशासाठी? अजूनही नाशिकमधलं वातावरण, जो मुख्य कांदापट्टा आहे, किंवा पुण्याचं वातावरण, किंवा आता अहिल्यानगरला सुद्धा जे आहे ते आर्द्रतेचं प्रमाण हे चांगलं आहे. साधारण 85 ते 90% आर्द्रता असल्यानं कांद्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला आवकीचं सांगतो. कालची आवक नाशिक जिल्ह्यातली, म्हणजे सोमवारची आवक नाशिक जिल्ह्यातली अपडेट झालेली आहे. तर सोमवारी जी आवक होती ती झाली आहे जवळपास 4 लाख क्विंटल, आणि एकट्या नाशिक जिल्ह्यामधनं साधारण 2 लाख क्विंटल, आणि एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातनं साधारण 1 ते 1.25 लाख क्विंटल, म्हणजे या 2 जिल्ह्यातनं 3 लाख क्विंटल आवक झालेली आहे. मागच्या सोमवारी काहीशी अशी स्थिती होती. मंगळवारी मात्र ही आवक साधारण जी झाली आहे ती झाली आहे 2,50,000 क्विंटल. आता यामध्ये ही आवक आणखी अपडेट होईल. एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी आवक झालेली आहे ती 1,40,290 क्विंटल झालेली आहे. इतर ठिकाणी जी आवक आहे अहिल्यानगरमध्ये ती साधारण 60,000 ते 70,000 क्विंटल झालेली आहे. ही आवक अपडेट होईल, म्हणजे दोन्ही मिळून 2 लाखापेक्षा जास्त आवक आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता देशामध्ये काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगतो, आणि आपण फार काही वेळ घेणार नाही या सगळ्या याच्यामध्ये. पुढे जाण्यापूर्वी आणखी एक आव्हान आहे, की कांद्याच्या संदर्भात जे काही बाजारभाव आहे आजचे असतील, आवकी असतील, ते व्हॉट्सअप चॅनलला टाकत असतो. कृपया तुम्ही तिथे जाऊन व्हॉट्सअप चॅनल बघा. इथे पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे. अजूनही आपण व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले नाहीत. मात्र कांदा आंदोलनाचा एक ग्रुप होता, तर तिथे आपण या बाजारभावाची चर्चा फार होत नाहीत. त्यामुळे सगळ्या बाजारभावाचे जे काही अपडेट्स असतात ते व्हॉट्सअप चॅनलवर असतात.
मेंबरशिपसाठी आपण वेगळा काही व्हॉट्सअप ग्रुप केलेला नाही आहे. मात्र पुढे तसा जर काही सूचना आल्या, तुमच्या मागणी आली, तर आपण त्याच्यावर जरूर प्रयत्न करू. आणि जिल्हावार या आठवड्याचे बाजारभाव काय राहतील ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता, तिथं दिलेलं आहे. सर्वप्रथम बिहारमध्ये नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे. साधारण हे 7 तारखेपर्यंतचं आहे, 1 ते 7 जुलैपर्यंत. जवळपास नाशिकचा कांदा हा 15% वाढलेला आहे आणि बिहारमध्ये एकूण तिथले बाजारभाव 12% वाढून आता काय झालं आहे की बिहारचे बाजारभाव नाशिकच्या कांद्याला गेला आहे 26 रुपये 30 पैसे आणि इतर कांदा गेला आहे साधारण 23 रुपये 64 पैसे. म्हणजे साधारण बाजारभाव बिहारमध्ये चांगले आहेत. त्यामुळे नाशिककडनं तिकडे जो हे जातो आहे त्याला चांगली मागणी. आज पिंपळगाव बसवंतला बिहारीसाठी जो पटना कांदा म्हणतो, हलके पटना, तो आता 22 रुपयापर्यंत गेला आहे. चंदीगडमध्ये कांद्याची मागणी जी आहे ती स्थिर आहे. त्याच्यानंतर गुजरातचं सांगतो. गुजरातमध्ये नाशिकचा कांदा 5% वाढून तो आता 2482 वर गेलेला आहे आणि गुजरातचा जो कांदा आहे, उन्हाळी कांदा आहे, तो साधारण 2000पर्यंत पोहोचला आहे. पांढरा कांदा मात्र 1616 रुपयापर्यंत स्थिर आहे. म्हणजे मागच्या तुलनेत गुजरातच्या नाशिकच्या कांद्यामध्ये 5% वाढ आणि उन्हाळी कांदा जो आहे आपला 12% वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशचं बघू. हिमाचल प्रदेशमध्ये नाशिकचा कांदा 1% वाढून तो आता जवळपास 2466 रुपयापर्यंत गेलेला आहे. तिथला लोकल कांदा 3100 रुपयापर्यंत गेला आहे आणि उन्हाळी कांदा 2700 रुपयापर्यंत गेलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये नाशिकचा कांदा भाव खातोय 10% वाढून जवळपास 3000पर्यंत पोहोचला आहे. 2923 असं झालेलं आहे आणि उन्हाळी कांदा जो आहे तो साधारण 2328 रुपये सुरू आहे. कर्नाटकचं बघूया. कर्नाटकमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तिथे साधारण तो 26% घसरलेला आहे. पण तिथला बंगळुरू स्मॉल कांदा 25% वाढलेला आहे. मुंबईचा कांदा, ज्याला बॉम्बे क्वालिटी म्हणतात, UPमधनं असं जे आहे तो 2000पर्यंत गेला, 11% वाढला आहे. पुण्याचा कांदा तिथे भाव खातोय 4% वाढला आहे, 2223 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे 2138 वरनं. त्यामुळे तिथं पण चांगली गोष्ट आहे. लोकल कांदा 1528 सुरू आहे. केरळमध्ये जो 1 नंबर क्वालिटीचा कांदा 4200 आणि जो उन्हाळी कांदा आहे तो 3465 झालेला आहे. इथे पण बाजारभाव वाढलेले आहेत. स्मॉल कांदा जो केरळमध्ये 6400 रुपयांना विकला जातो आहे तिथे मात्र घट झालेली आहे. त्याच्याशी आपल्याला तसं काही कर्तव्य नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये 1 नंबर क्वालिटीचा कांदा 22% वाढून तो आता 1933 रुपयापर्यंत गेला आहे. मोठा कांदा 2000 वर गेलेला आहे. त्याच्यानंतर मीडियम कांदा 1733. नाशिकचा कांदा 22% वाढला आहे. मध्य प्रदेशमध्ये नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याची वाढ मागणी होती आहे, त्या अर्थी तिथला कांदा कमी होतो आहे, हे तुम्ही जाणून घ्या. मध्य प्रदेशमध्ये नाशिकचा कांदा 1760 रुपये 22% वाढला आणि पुणा कांदा जो आहे तो पण 2000पर्यंत गेला. इथे पण वाढ आहे. एकूणच मध्य प्रदेशचं जे कांद्याचे बाजारभाव आहे ते 2188 रुपये झालेले आहेत. 5% वाढ आहे. महाराष्ट्राचं या सगळ्या याच्यात सांगतो. 1 नंबर क्वालिटीचा कांदा महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत म्हणजे मागच्या आठवड्यात तो 3000पर्यंत गेला आहे. म्हणजे काय 2933 रुपये. इथे 22%ची वाढ आहे. 2 नंबर क्वालिटीचा माल 21.8% वाढून तो 1753पर्यंत गेला आहे आणि बाकी जो आहे एकूण उन्हाळी कांदा तो 1% वाढला आहे आणि तो 1900पर्यंत गेलेला आहे. म्हणजे सरासरी या 8 दिवसात सरासरी किंवा ॲव्हरेज कांदा जो आहे तो 1% वाढल्याचं दिसून येत आहे. पांढरा कांदा 13% वाढला आहे. तिथं पण फरक पडलेला आहे. आता दिल्लीमध्ये मात्र कांदा घटला आहे साधारण 9%. तो 1621पर्यंत आलेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा. बाकीचं ते बघता येईलच. हा तिथला लोकल कांदा त्याच्यामध्ये असू शकतो. आता मी तुम्हाला राजस्थानचं सांगतो. राजस्थानला नाशिकचा कांदा वाढलेला आहे, 2700 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि लोकल कांदा मात्र 1300 रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये नाशिकचा कांदा 2340 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. इथं 20%ची वाढ आहे. एकूणच संपूर्ण देशामध्ये 2000पासून 2285 रुपयेपर्यंत म्हणजे साधारण 200 ते 250 रुपये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. त्यामुळे आत्ताची स्थिती जी आहे ती मजबूत आहे. आता संध्याकाळी आपण परत एकदा भेटूया. याच्यावरनं तुम्हाला कांदा विकायचा किंवा ठेवायचा याचा अंदाज काढता येईल.